सुस्वागतम मित्रांनो, सुस्वागतम. माझ्या यूट्यूब चॅनल श्री नर्मदे समर्थ मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला तर मग जाऊया आज पुण्यातील गणपती फेस्टिवल 2025 पाहायला. आज आपण आलेलो आहेत शनिपार गणपती. शनिवार पेठेतील शनिपार गणपतीचा इतिहास हा पुण्याच्या इतिहासाशी जोडलेला आहे आणि तो ब्रिटिश काळापूर्वीपासूनचा आहे. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे तो शनिवार पेठेतील इतर गणपती मंदिराच्या तुलनेत खूप जुना आहे. शनिवार पेठेतील गुपचूप गणपती मंदिराप्रमाणेच या शनिपार गणपतीचेही एक ऐतिहासिक महत्त्व आहे, पण त्याचा सविस्तर इतिहास या शोधात सापडला नाही. यंदा देखावा आहे समुद्रातील द्वारिका. जी आत्ताही समुद्रात द्वारिका बुडालेली आहे ते आपल्याला इथं दृश्य दिसत आहे. हे पहा, एक वेळ अवश्य पाहायला. खूप सुंदर बनवलेलं आहे. हे पहा, आपण आता समुद्रात आहोत असं समजा. हे बघा, बाहेरचे दृश्य समुद्रात. द्वारकेचे मंदिराचे महलाचे काही अवशेष. लाईट नसल्यामुळे, अंधारात हे असल्यामुळे बघा, वर बघा मासे. हे बघा किती मोठा मासा गेला. तर शनिपार गणपती हे पुण्याच्या शनिवार पेठेतील एक जुने गणपती मंदिर आहे, ज्याचा इतिहास ब्रिटिश काळापूर्वीपासूनच आहे. पुण्यातील इतर गणेश उत्सवाप्रमाणे हा गणपती देखील महत्वाचा मानला जातो. या मंदिराला अनोखा रथ देखील आहे, ज्यामुळे शनिपार गणपतीची चर्चा असते. बोला जय गणेश, जय गणेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्यासु सर्वदा. अनेक शुभेच्छा या मंडळाला. यह है शनिपार मंडल ट्रस्ट द्वार. विष्णु भगवान सोए हुए हैं और नीचे से पानी बह रहा है, समुद्र में सोए हुए हैं. ऐसा नजारा दिखाया गया है. जय हरि. यह है विश्राम बाग मित्र मंडल ट्रस्ट का देखावा है. काली मंदिर कलकत्ता. किती सुंदर मंदिर आहे पहा. उभे असल्यासारखा दिसतो. ये देखो, ये दोस्तों, ये है विश्राम बाग मित्र मंडल ट्रस्ट दक्षिणेश्वर काली मंदिर कलकत्ता का दिखावा इन्होंने किया है. किती सुंदर मूर्ती आहे, चांदीने मढलेली. जय गणेश, जय गणेश. ये कालिका माता है.
कलकत्ता वाली, जय महाकालिका कलकत्ता वाली। पाहिलं ना आपण किती सुंदर मंदिर आहे। आता जाऊया विश्राम बाग वाडा आणि तुलसी बागेत। वडापाव का स्वाद ले रहे हैं। ये देखिए, ये है विश्राम बाग वाड़ा, कितना खूबसूरत है। अभी भी जैसा है वैसा ही दिख रहा है। और उसके सामने है प्रसिद्ध तुलसी बाग। तुलसी बाग यानी बगीचा नहीं है, मार्केट है वहां पे, लेकिन नाम दिया गया है तुलसी बाग। अब ये देखिए, यह है गजानन गणेश मंडल ट्रस्ट तुलसी बाग। यह है तुलसी बागीचा गजानन। उसके पास ही श्री विठ्ठल मंदिर है, बहुत ही पुराना। ये देखिए, श्री लिमराज महाराज देवस्थान, अंदर मूर्ति भी दिख रही होगी आपको। जय श्री विठ्ठल रुक्मणी महाराज की जय। तुलसी बाग का गजानन का डेकोरेशन है श्री विष्णु 10 अवतार। अब दर्शन करते हैं विष्णु के 10 अवतार के। पहला अवतार है मत्स्य, दूसरा अवतार है कूर्म, और तीसरा अवतार है वराह, चौथा अवतार है नरसिंह, और पांचवा अवतार है वामन, और छठा अवतार है परशुराम, और सातवां राम, आठवां कृष्ण, नौवां बुद्ध, और 10वां कल्कि अवतार। ये है भगवान विष्णु के 10 अवतार। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये जय गणेश लिहा। मयूरेश मित्र मंडल तुलसी बाग। ये देखिए, ये देखा हुआ है तुकाराम माऊली और ज्ञानेश्वर माऊली और विठ्ठल माऊली। जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। हा आहे तुलसी बागेचा गणपती, मानाचा 3रा गणपती। तुलसी बागेत अवतरले वृंदावन, मानाचा 4था गणपती ठरतो भाविकांसाठी आकर्षण। पुण्याच्या गणेश उत्सवातील मानाचा 4था गणपती म्हणून ओळखला जाणारा तुळशीबाग गणपती। तुळशीबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यंदाही भक्तासाठी आकर्षण ठरत आहे। 1901 साली स्थापन झालेल्या या मंडळाने आपल्या शतकोत्तर वर्षानिमित्त यंदा मथुरेतील वृंदावन थीमवर देखावा साकारला आहे। पारंपरिक सजावट, आधुनिक प्रकाश योजना आणि धार्मिक वातावरणाचा सुंदर संगम भाविकांसाठी अनुभवायला मिळत आहे आणि भाविकांना भेट म्हणून तुळशीही देत आहेत। हा पहा किती सुंदर मूर्ती आहे, पूर्ण चांदीने मढले। मंडळाची स्थापना 1901 मध्ये झाली। मानाचा 4था गणपती 13 फूट उंच आणि चांदीच्या दागिन्यांनी सजवलेली ही गणपतीची मूर्ती विशेष आकर्षण असते। आणि तुळशीबाग गणपती हा देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे, जो गणेशोत्सवाला एक वेगळेपण देतो। या मंडळाने 1975 मध्ये फायबरची मूर्ती स्थापन करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। हा पहा भव्य दिव्य 13 फूट उंच मूर्ती
जय गणेश, जय गणेश, जय गणेश. मित्रांनो, आपलं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. नर्मदे हर, नर्मदे हर.